सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी श्वेता आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। मोरणा नदी पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता। सीएम चषक जिल्हास्तरीय स्पर्धेचे थाटात उद्घाटन। रेणुका नगरात 1.5 लाखाची चोरी। महिला बस कंडक्टरला प्रवाशाने केली मारहाण। मनपा शाळा परिसरात असुरक्षितपणे जलकुंभाचे निर्माण कार्य। सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना। अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदी पात्राला स्वच्छ करण्यासाठी सर्व अकोलेकर एकवटले होते। या स्वच्छ अभियानानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने मोरणा नदी पूर्ववत होत चालली आहे। अकोला येथे क्लीन मोरणा अभियान राबविण्यात आले होते। त्यामध्ये प्रचंड लोकसहभागातून मोरणा नदीला स्वच्छ करण्यात आले होते, परंतु आता पुन्हा मोरणा नदी पात्राला जुने स्वरूप प्राप्त होत चालले आहे। मोरणा नदी पात्रात जलकुंभीने एकाधिकार जमविण्यास सुरुवात केली आहे। एवढेच नव्हे तर लक्झरी बस स्थानकाजवळ प्रकाश योजनेसाठी लावण्यात आलेले लाईट गायब होत चालले आहेत। त्यामुळे स्वच्छ मोरणा मिशनचे काय झाले असा प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे। अकोला शहराला 2 भागात विभाजित करणारी मोरणा नदी पूर्णतः दूषित होऊन मोठ्या नाल्यासारखी बनली होती। त्यानंतर लोकसहभागातून या मोरणा नदीला स्वच्छ करण्याचा विडा अकोलेकरांनी उचलला होता। याचा परिणाम सुद्धा पाहावयास मिळत होता, परंतु अकोला शहराची हवाच निराळी आहे। येथे कोणतेही चांगले काम जास्त दिवस टिकत नाही। याचे ताजे उदाहरण मोरणा नदी स्वच्छता अभियान आहे। हजारो नागरिकांनी हातभार लावून मोरणा नदीला स्वच्छ केले होते। त्यांचे श्रमदान व्यर्थ जाणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री चषक स्पर्धेअंतर्गत वसंत देसाई स्टेडियमवर जिल्हास्तरीय सीएम चषक स्पर्धेचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला। मुख्यमंत्री चषक स्पर्धेअंतर्गत जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या संघांकरिता जिल्हास्तरीय स्पर्धेचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते आज रविवारी करण्यात आला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सीएम चषक जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचा मोठ्या धडाक्यात शुभारंभ वसंत देसाई स्टेडियम येथे करताना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी उद्गार काढले। ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना सर्वच क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी सीएम चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे या क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ करण्यात आला। राजकारण आणि खेळ यांचा निकटचा संबंध असून अनेक दिग्गज राजकारणी खेळाच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात कर्तृत्व गाजवित आहेत। खेळात राजकारण असले तरी चालेल, परंतु राजकारणाचा खेळ करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अशोक ओळंबे यांनी तर खेळासंबंधी माहिती नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र सचिव गिरीश गोखले यांनी दिली। कार्यक्रमाचे संचालन संजय तिकांडे तर आभार नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी केले। यावेळी माननीय आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार वसंतराव खोटरे, ॲडव्होकेट मोतीसिंह मोहता, हरीश आलिम चंदानी, बबलू ढोक, संजय चौधरी, बंडू पंचभाई, उज्ज्वला देशमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील रेणुका नगरातील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 1.5 लाखाचा ऐवज लंपास केला। या घटनेमुळे रेणुका नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। अकोला येथील डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेणुका नगरात जवळपास 1.5 लाख रुपये चोरून नेल्याची घटना समोर आली। रेणुका नगर रहिवासी रवींद्र बाबूलाल दयाल आपल्या परिवारासह तेरवीच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते। घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घराचे कुलूप फोडून या चोरट्यांनी मोठ्या आरामात चोरी केली। या घटनेत घरातील अलमारी फोडून जवळपास 1.5 लाख रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात आले। या घटनेनंतर डाबकी रोड पोलिसांना माहिती मिळताच फिंगरप्रिंट एक्सपर्टसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेमुळे रेणुका नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। मी धीरज रवींद्र दल, आम्ही गावाला गेलो होतो। आमची आजी वारली होती,
तर इथे आम्ही म्हणजे जवळपास 7-8 दिवसापासून नव्हतो. आम्ही आलो होतो कार्यक्रम 27 तारखेला, 2 दिवस राहिलो इथे आणि रविवारी पुन्हा गेलो आम्ही परत. तर आज येणार होतो. 1 तारखेचा दसवा होता, 13वीचा कार्यक्रम होता. ते सगळं म्हणजे सामान वगैरे सगळं घरातच होतं आमचं. जवळपास एक अंदाजे 1:40च्या जवळपास घरातून नैवेद्य चोरी गेलेला आहे. आज येणार होतो घरी, सकाळी आलो, सगळं उघडं दिसलं तर आम्ही पोलिसांकडे गेलो. तिथे आता ते चालू आहे त्यांचं मोजमाप वगैरे काय घेणं चालू आहे ते. अकोला ते औरंगाबादकडे जाणाऱ्या बसमधील प्रवाशाने महिला वाहकास मारहाण केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बसचे तिकीट काढण्याच्या कारणावरून वाद होऊन प्रवाशीने बसच्या महिला वाहकासह मारहाण केल्याची घटना रविवारी समोर आली. औरंगाबाद आगाराची बसवर दीपिका हिम्मतराव अंभोरे नामक महिला वाहक ड्युटीवर होती. अकोला औरंगाबाद मार्गावरील चिकलठाणाकरिता तिकीट मागण्यावरून प्रवाशी मोहन रामचंद्र काळे यांनी महिला वाहकासोबत वादविवाद केला. त्यानंतर या प्रवाशाने महिला वाहकाला मारहाण केली. मारहाणीची ही घटना वाशिम बायपासवर घडली. त्यानंतर परिस्थिती गंभीर झाल्याने वाहन चालकाने ही बस खदान पोलीस स्टेशनला आणली. या प्रकरणी महिला वाहकाच्या तक्रारीवरून पुढील कारवाई खदान पोलीस करीत आहेत. रामदासपेठ स्थित महापालिका शाळा परिसरात जलकुंभाचे निर्माण कार्य करण्यात येत आहे. सदर निर्माण कार्य करताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात येत नसल्याने या ठिकाणी दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. अकोला शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या नागरिकांना पाणी पुरवठा करणारे जलकुंभ निकामी ठरत आहेत. ही बाब लक्षात घेता अकोला महानगरपालिकेद्वारे नवीन जलकुंभांचे निर्माण कार्य करण्यात येत आहे. अकोला येथील रामदासपेठ महापालिका शाळा क्रमांक 7 परिसरात जलकुंभाचे निर्माण कार्य करण्यात येत आहे. या निर्माण कार्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे येथे कधीही दुर्घटना घडू शकते. जलकुंभ निर्माणाकरिता आवश्यक साहित्य शाळा परिसरात टाकण्यात आले. यावर शालेय विद्यार्थी खेळताना दिसत आहेत. जलकुंभाच्या निर्माण कार्यादरम्यान एखादी अप्रिय घटना घडून विद्यार्थी जखमी होऊ शकतो. या निर्माण कार्यादरम्यान खबरदारी घेणे आवश्यक आहे, परंतु संबंधित ठेकेदाराद्वारे याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर प्रयागराज येथे संपन्न होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले असून अकोला येथून एकही रेल्वे नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर 14 जानेवारीला उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे सुरू होणाऱ्या अर्धकुंभाकरिता रेल्वे विभागाद्वारे संपूर्ण देशातून 251 विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहे. त्यापैकी 3 गाड्या अकोला, अमरावती, नांदेड मार्गावरून सोडण्यात याव्या अशी मागणी खासदार संजय धोत्रे यांनी रेल्वे मंत्री गोयल यांच्याकडे केली होती. नागपूर व भुसावळ येथून प्रयागराज व बनारसकरिता अनेक रेल्वे गाड्या सुटतात, परंतु अकोला, अमरावती, नांदेड येथून प्रयागराज करिता एकही रेल्वे थेट सोडल्या जात नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने अकोला, अमरावती, नांदेड रेल्वे स्थानकावरून याकरिता रेल्वे गाड्या चालवाव्या, जेणेकरून या भागातील रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळेल. त्रिवेणी संगमावर स्नानाचा लाभ तथा संत महात्म्यांचे दर्शन घेण्यासाठी अकोलाच नव्हे तर विदर्भातून भाविक जातात. त्यांच्या सुविधेकरिता अकोला, अमरावती, नांदेड येथून रेल्वे चालविण्याची मागणी रेल्वे मंत्रीकडे करण्यात आली. 10,000ची लाच घेणाऱ्या लाचखोर RFO राजेंद्र कातखेडे प्रकरणावर न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. सदर प्रकरणात हलगर्जी होत असल्याचा आरोप आरोपीच्या वकिलाने केला. अकोला वन परिक्षेत्र अधिकारी कातखेडे व अन्य एका आरोपीच्या जामीन अर्जावर सोमवार 7 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. तपास अधिकारी गोरले यांनी आपला अभिप्राय दाखल न केल्यामुळे सुनावणी सोमवारी ठेवण्यात आली. दरम्यान एका लाकूड व्यावसायिकाकडून 10,000 लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपीच्या जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होती. आरोपीचे वकील ॲडव्होकेट हातेकर व ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे यांनी न्यायालयासमोर वस्तुस्थिती मांडली. वनपरिक्षेत्र अधिकारी कातखेडे यांचा घटनेशी अजिबात संबंध नाही. संशयावरून त्यांना पोलिसांनी अटक केली. कातखेडे यांना नाहक या प्रकरणात गोवले असून पोलिसांनी जाणीवपूर्वक जामीन अर्जावर आपला अभिप्राय दाखल केला नाही. तसेच 3 तारखेलाच तपास अधिकाऱ्याने अर्ज तयार करून न्यायालयाला अभिप्राय दाखल करण्यासाठी वेळ मागितला, हे न्यायालयात सांगितले. अकोला महानगरपालिकेअंतर्गत शहरातील विविध भागात शौचालयांचे निर्माण कार्य करण्यात आले. या योजनेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे आरोग्य निरीक्षकात खळबळ उडाली.
अकोला मनपा अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानात 29 कोटी खर्च करून वैयक्तिक शौचालय निर्माण कार्य करण्यात आले। प्रत्येक लाभार्थीकरिता 15,000 रुपये अनुदान खर्च झाले। या योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप प्रत्येक सभेत करण्यात आला। शौचालयाच्या नावावर अनुदान लाटण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला। जिओ टॅगिंग केल्याविना बिल काढण्यात आल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त सुमंत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली। शनिवारपासून या प्रकरणातील तपासाची गती वाढली आहे। कोणत्या प्रभागात किती शौचालय बनविले याची माहिती घेण्यात येत आहे। त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह आरोग्य निरीक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे। बुलढाणा मलकापूर येथे संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। मलकापूर शहरामध्ये संताजी महाराज पुण्यतिथी उत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला। 3 जानेवारीला मलकापूर शहरात संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त समाजातील नागरिकांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली। संताजी नवयुवक मंडळाद्वारे सर्वप्रथम शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले। त्यानंतर संताजी भवन येथून संताजी जगनाडे महाराजांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत संताजी महाराजांची प्रतिमा सहभागी करण्यात आली होती, जी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। या शोभायात्रेत भजनी मंडळ सहभागी झाले होते। शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत ही शोभायात्रा संताजी भवन येथे पोहोचली। या ठिकाणी शोभायात्रेचे समापन करण्यात आले। यावेळी सर्वांना महाप्रसाद वितरित करण्यात आला। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। मोरणा नदी पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता। सीएम चषक जिल्हास्तरीय स्पर्धेचे थाटात उद्घाटन। रेणुका नगरात 1.5 लाखाची चोरी। महिला बस कंडक्टरला प्रवाशाने केली मारहाण। मनपा शाळा परिसरात असुरक्षितपणे जलकुंभाचे निर्माण कार्य। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। Network.